टक्के हा माणूस बसेल आहे, गरीबाचा आहे, उभे राहा उभे 1 मिनिट. हे नागपुरात काऊन आला एवढा मोठा माणूस? खेड्यातला माणूस गरीबाचा. दोघही नवरा बायको कंपनीत काम करतात. बायको कंपनीत नाही, भांडे घासते, स्वयंपाक करते. बरोबर आहे. भांडे घासते म्हणजे अपमान वाटला काय तुम्हाला? बायको आली काय? तब्येत बरोबर नाही. पैदा किती करून ठेवले तब्येत खराब करायला. हिशोबानं पैदा करायला लागतात. बसते 5-5 7-7 पैदा करत भताभत भताभत भताभत. कायचे नवरे आबे तुम्ही? रामरायाचा जर अक्कल वापरत नाही, रामरायानं संदेश दिला ना, राम म्हटलं की लेकरं किती बाबू उभा राह. मुलांनी बोला. तू बोल ना. तूच तू राय उभा लवकर. ये इकडे. अरे आपल्या लेकराईला बुद्धी कधी सांग. रामाले मुलं किती? रामाले मुलं किती? थांब ना, तुला विचारलं काय तोंड घालायला? चपरापणा नको करू ना बे, सडेल कांद्या. तुला विचारलं काय मी? ते बाय या चपरेपणा केला आणि त्यानं सत्यानाश केला. तुला कॉपी केली ना, पाय कसा पकडतो. रामाच्या लेकराईचं नाव सांग. मागचं बोल नका. थांबे. बोल तू. कायचं त्याला काहीच मालूम नाही. बरं, पुष्पा पिक्चरचा हिरो कोण? तेरी झलक अबे एक लाईन तर मन 100 देतो ना. एक लाईन मन पुढची फक्त एवढीशी. तेरी असं नाही. तेरी जाऊन मी ताल्यावर प्रेम करतो असंच म्हणतील काय? काही जरा आय लव्ह यू असं गोल बोलून काय राहायचंय? तू इकडे तिकडे नको पाहू ना. बघता का तू? काही ना काही तर म्हण. बरं ते म्हण. उच आहे प्रार्थना गुरुदेवचे. तेही नाही मालूम. आता ते म्हण. देवाची ये द्वारी. बारी नाही. तू देवाची ये बारी चालू केलं. काही ना काही तर म्हण. एखादं त्याला लाईन दे ना तू. नवीन आता. हा कोणतंही. मी झुमकावाली पोरं, झुमकावाली पोरं. अरे त्याच्या पुढचं काही म्हणणं फारच ढिली आवल्या जाय. अधिक महिना होता काय तुझ्या टाइमले रे? हे घे बाबा बस. काय लेखा कायच्यातच नाही पिकअप घेऊन राहिला. आणि काय लेकर हे पिकअप घेतील? म्हणून 100 कामं करा. 5-7 पोरं पोरी पैदा करत बसू नका. पैदा कराल तर एकच, पैदा कराल तर 2च. म्हणून ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा. साडी घेऊन सत्कार करतो मी मॅडमच्या हातानं. या मॅडम 1 मिनिटासाठी उभे राहा. सौशिलाताई दिनेशराव तरारे माझी नगरसेविका मागच्या वर्षी थोड्याशा मतानं गेल्या. येऊन जा. आता या ना जी. ज्या बाईने 2 मुलीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा. आणि शिलाताई या. राम मंदिर मित्र मंडळ वसंतनगर जुना बाबुळखेडा. धन्यवाद ताई. काय रेकॉर्ड केलं तुम्ही 2च पोरीवर. तुमच्या हिरोनं काही म्हटलं नाही? अक्षय कुमारनं. ताई तुमच्या हिरोनं म्हटलं नाही की मला हिरो करतं का तू? मुलगा पाहिजे. किती भाग्यवान आहे. मग तुम्हाला 1 मुलगी आहे की 2? तुम्हाला ते 1च लागत होती. दुसरी कशी? आग्रहानं. आजकाल महिला बी लय हुशार आहे भाऊ. धन्यवाद देतो माबाई. आडनाव काय? संगीता वसंतराव लुटे. लुटे चांगलंय. साडी द्या ताई. सत्कार करा. कलर पाहिजे बाई. हे निळा कलर हा तर कोणाचा आहे? चालते ना. लोक आजकाल फक्त कलर साठीच भांडून राहिले. कोणी हिरवा, कोणी निळा, कोणी भगवा,
याईले अकला नाहीत की तिरंग्यात चारही कलर आहेत. निळा आहे मधात वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भाऊ तुम्ही फोटो मस्त काढता, पण फोटो अवघ्याचे काढायचे. सर तुमचं नाव काय? भाजे. प्रफुल्ल भाऊ तुम्ही यायचे सोयऱ्या काय? मग फोटो काढून काढून राहिले तुम्ही? यायच्या पार्टीच्या काय? भाऊ आहेत काय? पण फोटो अवघ्याचे काढायचे, नाही तर चांगलं चुंगलं फेसबुक आलं की खिच मेरी फोटो, खिच मेरी फोटो, खिच मेरी फोटो. आणि डोंबली डांबली असली की. पण तुम्ही त्यातले नाही आहात. तुमचा फेसबुकच असं सांगते की चांगले माणसं आहात तुम्ही, प्रोफेशनल फोटोग्राफर आहात. पण प्रोफेशनल असून ते लग्नाच्या अगोदर ते कोणतं निघालं ना, वेल्डिंग, प्री वेल्डिंग. आवाज वाढव थोडा. प्री वेडिंग नाही, फ्री वेल्डिंग. लग्नाच्या अगोदर म्हणजे फ्री, 1-2 दिवस वेल्डिंग. वेल्डिंग म्हणजे जोडलं, वेल्डिंग म्हणजे जोडलं, आणि वेडिंग म्हणजे तेच आहे ना, दुसरं काय आहे? जाणून यायला लावतात. काही काम आहे का लग्नाच्या अगोदर पोरीनं जाणं? म्हणून खबरदार. कोणतं स्टँडर्ड आहे रे तुमचं? लग्नाच्या अगोदर 1-2 दिवस गायब आणि असा फोटो. लग्न झाल्यावर असा फोटो. अरे नवरे हो 2-3 लेकरं झाली की असा फोटो. जय देव जय देव जय माझी बायको, माझी बायको, तू जे सांगशील ते मनापासून ऐको. बायको घरी आले की माय बापाले हाकलतो. माझ्या बहिणीने हाकलून देऊ, तुझी बहीण घेऊन येतो. खोटं बोलतो का रे विद्यार्थ्यांनो? मी खोटं बोलतो का? नाही. त्याला मालूम आहे आपला बाप बर्बाद होईल आहे. तुमच्या घरी जास्त मावशी येते की आत्या? अर्जंट बोल. नेहमी नेहमी कोण येते? आत्यानं नवऱ्याला सोडलं का? अबे नेहमी नेहमी कोण येते? मावशी. ये रे मावशीवाले, 100ची नोट दे रे त्याला मावशीवाल्याला. ये लवकर. त्या घरी मावशीच येते का? काऊन घराच्या शेजारी राहते का मावशी? माईक घे ना. माईक घे. काय मस्त आहे. तू मोठा खाऊन पिऊन ओके दिसून राहिला. तुझ्या पप्पाचा बिझनेस आहे किंवा नोकरीवर आहे? 2 पैकी 1 आहे. तू शेतकऱ्याचं बियाणं दिसत नाही. खात्या घरातलं पोरगा आहेस तू. आणि इंग्लिश मधलं बियाणं आहे. ए फॉर आंबेडकर, एस फॉर सावित्री, जी फॉर गाडगे बाबा. ओ बोलू नको. ओ अधिक महिना. थांबलं बे. हा काय नाव? देवांश पंकज पाटील. देवांश. 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 स्टँडर्ड माय बापाचे आवल्याचं नाव स्टँडर्ड देवांश. नाही तर आमचे जुने नाव महादेव, गंगाधर, काही दिवसानं लीलाधर. काय मस्त नाव आहे देवांश. माझा अंदाज आहे दोघच बहीण भाऊ आहात तुम्ही. भाऊ आहात दोघं? हो दोघं भाऊ. कसं ओळखलं? पायाला का? सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेव. 2च भाऊ आहे. तुझ्या वडिलाची परिस्थिती लय बिकट होती, पण तुझ्या मम्मीचं लग्न झालं तेव्हापासूनच तुझ्या बापाचं कल्याण झालं. आवक वाढली. बरोबर? हो एकदम खरोखर बोललो. हो. 11 रुपये दक्षिणा दे महाराजले.
चिवत्या बनवून आहे. तो आलं फेसबुक सांगते की तू खात्या गव्हाणीतला खात्या घरातला आहे. धन्यवाद. पुस्तक दे रे गाण्याचं. हे पुस्तक आहे 10 रुपयाचं, नोट आहे 100ची. टाळ्या वाजल्या पाहिजे असं घे. मागचे बोल नका. अरे थांब ना, अजून ऍक्शन नाही. तुम्ही टाळ्या सुरू केल्या. टोल नाक्यावर अशाच टाळ्या वाजणं चालू झाल्या. आता हा 2 पैकी देवांश हे 10 रुपये नोट 100ची, पण टाळ्या वाजल्या पाहिजे खुर्चीवरच्या. मागचे बोल नका. अशी लायकी म्हणू तुई. घे लवकर काय पाहिजे. हा क्या बात. हे 100 रुपये तू घे. तुले काही पैशाची गरज नाही. कोरळ वाहू बोलवून आपण येऊ पोरी. तू हे समोरची पोरगी आहे. हे नाही. अरे येऊ द्या. हे थोडा कलर काळा असला तिले लवकर पाठवा. गोऱ्या गोमट्यांचं तर मार्केटच आहे. इले दे तुझ्या हातानं. तुझी जीवार आली काय दिदीले दिले म्हणून. बोल ना. तुझी अंगार झाली काय तिले पैसे दिले तर. नाही. मग याले म्हणते मोठा माणूस. दुसऱ्यावर प्रेम करावं देण्याचं. धन्यवाद देवांश. बसा. टाळा वाजवा. त्यानं नोटाले हात नाही लावला. तुमच्यामध्ये कोणी भ्रष्टाचारी असल तबे टेबला खालून काय कमिशन खातात चोट्टे हो. तुमची अवल्यात कधी चांगली पैदा होणार नाही. पोरगी असली तर व्यभिचारी पैदा होईन. हरामाच्या पैशातून अन्न खाणारी. आणि पोट्ट असलं तर बियर बारवर लंबा होईल. बाबू हे असे लेकर क्वचित पैदा होता. त्यानं नोटाले हात लावला नाही. नोटाले त्यानं अरे हात पुस्तक दे मला पुस्तक. मी वंदन करतो त्याच्या मम्मी पप्पाला. लेकर पैदा करायला महत्व नाही. लेकर होतातच. मायनस आणि प्लस एका जागी आले की काय आहे लेकर पैदा होणं. विठ्ठला तू वेडा कसे चांगले पैदा करता येतील. मुली व्हायले मुलं पैदा करायला जनरल आहे. परंतु लेकर चांगले पैदा करणं मायबापाच्या हाती आहे. त्याला घडवायला लागत ना. मला सांगा विद्यार्थी भावांनो, गुलाबाचं फुल प्रत्येक घरात येते का. बोला बर. का येत नाही. नेट लावल्यावर मोबाईलचं नेट येते. समजले. गुलाबाचं फुल प्रत्येक घरात येऊ शकते. प्रत्येक शेतात येते. त्याला पेरा लागते. मेहनत घ्यावा लागते. एवढा मोठा कार्यक्रम घडवला राम मंदिर मित्र मंडळानं. मी धन्यवाद देतो. वसंतनगर, जुना बाबुळखेडा, श्रीराम मंदिर चौक या सर्व माझ्या मित्रमंडळीला श्रीराम मंदिर मित्र मंडळ धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा. सुंदर कार्यक्रम राबवला. या उद्दिष्टानं समाजाची जागृती होते. माझ्या या तरुण मंडळीला धन्यवाद. मी आभार मानतो. हे लेकरं राम मंदिराच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतात. कधी रक्तदान घेतलं काय श्रीराम मंदिर मित्र मंडळ. बोला घेतलं का जी. कोण रक्तदान केलं. उभं राहा. केलं असेल तर उभे राहा. आभारी आहो. किती वेळा. 1 वेळा की 3 वेळा. 1 वेळा. या 1 मिनिट. मला रक्तदान करणारे आवडतात. रिकामे घंट्या हलवणारे नाही. आपल्याला ऍक्शन पाहिजे बाबू.
आम्ही रामाचं नाव घेतो ना, राम राम, त्या रामासारखे वागूया. आपल्या मायबापाले वृद्धाश्रमात पाठवू नाही या. किती वेळा रक्तदान केलं? एक वेळा. कुणाले दिलं? माहित घ्या. नाही, पण तुमच्या घरातल्या दिलं की जगाले दिलं? रक्त घरातल्या माणसाले दिलं की बाहेरच्या? रक्तदान केलं. हा, टाळ्या वाजवा. आता नारळ फोडायला व्हॅल्यू नाही बायो. एक वेळा रक्तदान करा आणि उपास धरणं पण करा, नाही तर गर्भाशयाच्या बिमाऱ्या होतील. रक्तदान केल्यानं मोठा अभिषेक होते. धन्यवाद देतो. तुमचं काय आडनाव? नानाजी गमे. गमे? तानाजी भाऊ? सॉरी नानाजी. तुम्ही माईक 2 फुटावर धरून राहिले, त्याच्यानं आवाज येत नाही. खिचडी 6 फुटावून शिजत नाही. नानाजी गमे. हा, गमे दादा धन्यवाद. ग्रामगीता आहे का तुमच्याकडे? तुकडोजी महाराजाची आहे. मग विचार धन देतो तुम्हाला. आणि तुम्ही जे रक्तदान केलं हे खरी भगवंताची पूजा आहे. हे खरी पूजा आहे. तूप जाणणं पूजा नाही. धन्यवाद. टाळ्या. आभारी आहो गमे साहेब. ह्या वही तो भगवंत. तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता. माझ्या भावांनो, रक्तदान महत्वाचं आहे. नेत्रदान, देहदान. एखाद्या ताईनं रक्तदान केलं का? ताईनं उभ्या राहा बरं. एखादी ताई, अरे एखाद्या ताईनं उभं राहणं, स्टँड अप. अरे बापरे, या ना तिघीच्या तिघी या. मला अशा माय मावल्याची किंमत करतो. हे समोरचे लोक बसाना. हो भाऊ, काय राजा प्रेम करता, त्या प्रेमामध्ये सावत्रपणा करता का तुम्ही लोक? हे पोरं त्या बायाईच्या पुढे उभे रावले. तुमचे ढोंगणं पावा काय बे छोटे हो. इकडे व्हाय ना, तुझ्या मांग तुझी माय बसेल आहे ना. असे बेअक्कल लोक आहे. त्या बाया बसेल आहे, हे मांग उभं राहिलं. त्याची LCD पाहाव काय की त्याची LED पाहाव? लोकाईले कुठं हागाव हेही शिकवा लागते, कुठं मुता तेही शिकवा लागते. किती बेअक्कल लोक झाले भाऊ. आता मला त्या महिला उभ्या आहेत ना, हा त्याच्यात असं उभ्या, तिनं काय पाहाव? असं वाटते एक देवा खर्चून ठेवून की तुला एवढी अक्कल नाही. ते पोरगी बसून आहे आणि तू म्हणत उभा आहेस. असं यायला 3-4 जणांनी उभं राहायचं काही काम आहे का? पण जाणून, अरे कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, तुमच्या एरियात आहे, आपला कार्यक्रम व्हावा म्हणून बसाव. या बहिणीनं रक्तदान केलं. ताई तुम्ही किती वेळा केलं? माईक मध्ये माईक घ्या. 2दा. काय सरनेम? ऍडव्होकेट वंदना चहांदे. वकील का तुम्ही? क्या बात. ऍडव्होकेट वंदना चहांदे 2 वेळा. ते दुसऱ्याला दिलं रक्तदान. वा वा, टाळ्या वाजवा. माणसाची जयत असन तरी टाळ्या वाजवा. की बाया पुढे गेल्या बाबा 2 वेळा. तुम्ही ताई? मी रेणू मून. मी एकदा केलेला आहे डोनेट. मून हा काय तुम्ही? चंद्र, मस्त आडनाव आहे बाई. मून. धन्यवाद. दे रे साडी. दोघीले 2 साड्या दे बाई. साड्यात तुम्ही आता खाऊन पिऊन ओके पोझिशन. आता आमच्या माई आदत आहे, दररोज 10 साड्या वाटतो मी. लोक दगडाच्या देवीले 9 साड्या घालतात. आज हिरवी, पुढे पिवळी म्हणतात. मी जाणून जिवंत बाईले साड्या वाटत राहतो का माझ्या देव्या? धन्यवाद. रक्तदान करणारी माझी ओरिजिनल देवी आहे. अरे दुधाचा अभिषेक काय करता? हूं
हा रक्ताचा अभिषेक करून तुम्ही एक जीव वाचवला. मी शाळेसाठी आज ज्यानं 5,000 रुपये दिले त्याच बाईले तिच्याच नवऱ्याला बोलावतो. या चोपडे साहेब दोघही पती पत्नी या. तुम्ही दिले ना साड्याला. आज आता आले का? मी घरी गेलो 5,000 रुपये साड्या वाटता म्हणे हे घेऊन जा. या ताई या. पा नवरा बायकोचं असं प्रेम पाहिजे बुडाबुडीचं. आईले टेका दिला की उठ. पती पत्नी असे पाहिजे. आपण बायकोले सोडतो शेजारणीले टेका देतो. देव तुला वादा करले साजना फेरी दिल महिना. काय जोडी आहे बा. यायची ध्यान काय पतसंस्था. पोरग बिल्डर आहे. रक्तदान केलं आहे. टाळ्या वाजवा. बसा. आदरणीय चोपडे साहेब आभारी. ताई ताई महाराज लोकांच्या आता बदला दुरून पाया लागाव. कारण महाराजाची नियत काही बरी नाही आता. म्हणून तर महाराज लोक जेलमध्ये आहेत. बाया हो तुम्ही बायानं सावधान राहा. लय पागलपणा करता तुम्ही. कोणीही महाराजचे पाय धुता आणि पाणी पिता. आता हे चांगलं आहे का काकू? पाय धुवून पाणी पिणं. आणि तो महाराज समजा मुतला मग काय त्याचं अंग ह्याचं मुतही त्याच्यात पाणी पितं का? एवढा भयाले धंदा मला नाही मालूम. माझा तुकडोजी महाराज लिहितात साधू काही हॉटेलच्या चहा पाणी नाही. वंदनीय तुकडोजी बाबा लिहितात महिलांनी पायही लागायचं आहे तर दुरून हात जोडला ना. तुकडोजी महाराजानं गाडगे बाबानं कधी पाया लागू नाही दिलं. दुरून हात जोडले की जय गुरु बोला जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु बोला जय गुरु जय गुरु. म्हणून माझ्या माय बापू आपला समाज बर्बाद कशानं झाल्या? कमी झाला. मला सांगा. आवाज दाबला. मुद्दाम कमी केला काय? मुद्दाम कमी केला काय? सर्व कमी झाले. एकदम काय झालं? कोणी विरोधी पक्षाचा आला काय तुमचा आवाज दाबायले? थांबरे गडबड नको करू. चुपचाप बस रे. गलतीन झाला काय रे तुला माहिले? मी विनोदानं लेकरायले बोलतो बरं. मला तुम्ही नागपूर वासियांना तर मला तयार केलं बरं. मी माझ्या कीर्तनाले 52 वर्ष झाले. 52 वर्षापासून कीर्तन करतो आणि 50 वर्षापासून दोघं भाऊ सोबत आहो. गजानन आणि सत्यपाल आमची जोडी आहे. याचा जमला आवाज. लाऊडस्पीकर वाला खरंच चांगला माणूस आहे. हे जवान पोरं चांगले राहते. जुने बुडे बाडे लय गरम राहते. अशोक भाऊ दुरुक्कर साऊंड वसंत नगर. लाऊडस्पीकर वाले अक्कल वाले आहेत अशोक भाऊ. त्याला तुम्हाला नाचवते. तुम्ही मारे लग्नात नाचता. लुंगी डान 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 लुंगी डान. आम्ही मारे दारवा पेतो मारे नाचत राहतो. अशोक भाऊ पैसे कमावतात. क्वालिटी देतात आणि आपण उलट म्हणतो आवाज वाढव डीजे. तुझ्या मायची शपथ आहे. म्हणू दे ना. काय करा लागते? मायचीच म्हणते ना. वाईट वाटू देऊ नका.
हे यायनं याच्यातच गमावलं ना ढोंगणा हलवाय. तुम्ही तर नोटा कमावून राहिले, यायले अक्कल असती म्हणून तुम्ही अवघ्या धन चेअरवर आणि हे खाली बसला. यायनं याच्यातच जन्म गमावला. तुम्ही नागपुरात धंद्यावाले पा, हल्दीराम भुजियावाला बिल्डिंग पा केवढी मोठी आहे. त्याची बिल्डिंग आहे. तो दूध कुठून घेते? शेतकऱ्याजवळून. हरभऱ्याची डाळ कुठून घेते? शेतकऱ्याजवळून. तेल कुठून घेते? तुम्ही निर्माण केलेले सोयाबीन मधून. बिल्डिंग काचाची कोणाची? हल्दीराम. आणि तुमचं कर्ज उरावर बँकेच्या सौजन्याने, लेकराच्या मायचं बाहेर पण शेजाऱ्याच्या उसन्या पैशाच्या सौजन्याने. असं झालं गरिबाचं आपलं. मूठभर लोक या देशात श्रीमंत झाले. नागपुरात पा, पुऱ्या देशात पा, कोण्या जातीच्या पोरी कलेक्टर आहे, न्यायाधीश आहे, कमिशनर आहे. एकच जात आहे वरची बॉस. कमिशनर, कलेक्टर, न्यायाधीश, जज. आणि आपण बहुजन समाज. आपल्याला फक्त एकच काम, आगे बढो, हम तुम्हारे साथ है. दुकानाले आगा लायले आपले पोट्टे पुढे. एसटी पेटवायचे आपले पोट्टे पुढे. आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आणि त्याचे पोट्टे रेल्वे स्टेशन पर्यंत येतात. तुम्हाला पोहोचून द्यायले. मुंबईत जा, दंगली करा. नागपुरात जा, दंगली करा, तोडफोड करा. आणि ते रेल्वे स्टेशनहून रिटर्न येतात. त्याचे पोरं नागपुरात, अमेरिका, लंडन, इंग्लंड, जपान. आणि आपलं बिया बाहेर देशात. आपले देशी घरातल्या घरातच देशी. कारण यायले दारवा पाजली की भुक्याले लावून देते. मग इलेक्शन झालं की हाळ कुत्र्या परी कटीदार वाला कुत्र्या परी कटीदार वाला मूठभर लोक या देशाचा राज्यकारभार सांभाळून. म्हणून आई बहिणीला सांगतो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, बदला. फुले शाहू आंबेडकर वाचा, तुकाराम महाराज वाचा, ज्योतिबा फुले वाचा माझ्या बहिणींनो. तर तुमचे लेकरं घडले पाहिजे. नाही तर तुमच्या नागपूर जिल्ह्यातली घटना आहे. पेट्रोल पंपाच्या मालकाले स्वतःच्याच पोरीनं मारून टाकलं. स्वतःच्या पोरीनं मारून टाकला. ही एकटीच पोरगी. का असं बनलं? चांगलं पेरलं की चांगलं उगवते. शिवाजी महाराज त्या जिजामाईचे, शहाजी राजाचे लेकर कि माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे गुलाबाचे फुलं जसे घळवावे लागतात आणि बेशरम गांजर गवत पेरा लागते का? बोला ना. त्याले पेरा नाही लागत. बेशरम लेकर पैदा नाही का, ते ऑटोमॅटिक योगात योग. म्हणून तुम्हाला सांगतो बाबू, चांगले लेकर घडवा. आता पहा ना, यायचेच लेकर पहा ना. दिनेश भाऊ तराळे पेंटर, सौ शीलाताई दिनेशजी तराळे, यायचे 4 लेकर, 4 आहेत वाटते. एक बिल्डर, दुसरं तेल काढते, कोणतंही असू दे ना, शेंगदाणा असो तरी भट्टीत घालते. अरे उद्योगाचे घरी निधी पाणी भरी, उद्योगाचे घरी पाणी भरी, उद्योगाचे घरी पाणी भरी. लेकर असे पैदा करा. यायच्या जवळ शेंगदाणीने तरी तेल काढते, जवस नेलं तरी तेल काढते, सोयाबीन नेलं तरी तेल काढते.
खोबऱ्यातही तेल काढते बाबू. हो तुला काय वाटते? तेलच काढून टाकते. उद्योग आहे ना, उद्योग. चौकात कोण्या पोरीची वाट पाहिल्यापेक्षा आली नाही रे अजून, येतो म्हणे ना ते. या नागपुरात काय कमी लफडे चालू आहे म्हणून मुलीनं मुलाईनं सावधान. सामुदायिक प्रार्थनेला येत जा. आता मी चोपडे साहेबाकडे गेलो, मैदानात सामुदायिक प्रार्थनेचं मंदिर पाहिलं. मी रक्षक दादाकडे येतो. सामुदायिक प्रार्थनेनं पाहिला ना केवढा फरक पडते बाबू. पोरीला मुलीला मुलाईला प्रार्थनेची गरज आहे. श्रीराम मंदिरात जात जा, हरिपाठ करा, बुद्ध विहारात जात जा, बुद्ध वंदना करा, आणि मस्जिद मध्ये जात जा. मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये, हिंदू असेल तर प्रार्थना करा. राम मंदिरात जा. बौद्ध असेल तर बुद्धम शरणम गच्छामि. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बुद्धम शरणम गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये जाओ. नुकसान काय आहे? आणि तुम्ही अवघे जण बिअर बार मध्ये जा. नुकसान आहे की फायदा रे? मुलांनी बोला. नुकसान आहे. पुस्तक घ्या, मराठा मार्ग देतो. कोण म्हटलं नुकसान आहे? अरे लो या दादा. धन्यवाद साहेब. काय आडनाव? चंदेल. हिंदी साइडर आ गए. राजपूत महाराणा प्रताप. हिलने की कोशिश किया तो अकेले होते गोली मारे. चटकन म्हणाव गजानन, पण गजालाही मालूम नाही. गजाही म्हातारा झाला, त्याने अखियों से गोली मारे मालूमच नाही. आता नवरदेव नवरी ते अशा बंदुका घेऊन अशा राहतात. आणि सावधान म्हटलं की ते फटाके फोडले तर तिची साडी जळली. असा कोणता लालपणा करून राहिले बे? ते नवरदेव नवरीचं लग्न लागते आणि त्या स्टेजवर ते झाडच पेटवते. अबे झाडाचे पैसे वाचवा ना. उद्या लेकरू झाल्यावर त्याला हाफ पॅन्ट भेटला पाहिजे. कोणाच्या खाली बर्बाद होता काय मग? आज एवढं वाईट झालं. मला तर वाटते पुढे ते हे जन न देखवे डोळा. अरे एखाद्या पोरीनं उभं राहा बरं, जिच्या लग्नात खर्चच केला नाही, तिच्या लग्नात खर्चच केला नाही, सामुदायिक लग्न केलं. राहा बरं एखादी मुलगी. एकही नाही, पण एका पोरीच्या लग्नात मी होतो बाबू. याच एरियातली मुलगी आहे. तिच्या लग्नात होतो. बँड वाजवला नाही, फटाके फोडले नाही, वरमाय रडली नाही तर वर बापाला नव्हता फेटा. हाताला दौरुनी सोटा. म्हणून बाबू मी माझं लग्न सामुदायिक केलं बरं. 43 वर्षाच्या अगोदर तुकाराम दादा गीताचार्यांच्या हातानं गजानन भाऊचं लग्न झालं. याचा आवाज बारीक आहे. काही लोकांचा गैरसमज होईल की बा याचं काही. यानं आवाज काढला की अनेक लोकांना वाटते महाराजानं बाई ठेवली का. खरंच ना बा. तुम्ही आहे का खोटं बोलीन तर? तुम्ही गवळण आहे का, भक्तिगीत आहे का, भीमाचं गीत आहे का, काही आहे का? इतका सुंदर म्हणते हा.
याची तारीफच आहे. बरं तुम्हाला लहान दिसते, एवढाचा काय हा काय एवढाचा काय का कंदाळ्या 60 वर्षाचा आहे काकुआ. पण गाणं किया राऊजी बच्चा भाऊजी राऊजी तुम्ही बच्चा भाऊजी कशी मीरा फुलती महाराजी ही बच्चा भाऊजी काय बात आहे? तरुण मने ओळख तुरे तुम्ही तरुण मने धाई बच्चा भाऊजी महाराजी ही बच्चा भाऊजी बच्चा भाऊजी. हो भाई 100 रुपये घे, गाणं दुसरं म्हण. हिच्या उसाला लागली बोला हिच्या उसाला लागली. घरची बायको उपाशी मारील, दुसरीले पेढे खाऊ घालीन हल्दीरामचे, आणि मग हळद लावून लंबा होईन. तिसरं गाणं म्हण लावणीच इच्या झालं. आता कांदा मुळा भाजी म्हण अभंग. कांदा मुळा भाजी आवाजी कांदा मुळा भाजी अवघी ठाई भाजी 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 अवघी ठाई कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी अवघी ठाई भाजी 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 अवघी ठाई. गजाले कायच्यात तरी टाका. बरं तुम्ही म्हणाल वा बाई सारखा आवाज आहे तर लेकरं नसतील. यानं मापेक्षा जास्त पिकअप घ्यायलाय. मला 2च लेकरं आहेत, गजाले 3 आहे. आणि आवाज म्हणाल तर ते म्हण रे भीमराव की भीमराव की बेटी जास्त नको म्हणू, लोकाईले राग येते आंबेडकराचा. पण बायकोले नगरसेविका केल्यावर चांगलं वाटते. आणि कोणामुळं झाल्यावर तुम्ही नगरसेविका. मॅडम खोटं बोलतो का मी? सौशिला ताई तुम्ही माझी नगरसेविका होत्या, पण कोणाच्या मुळे? मतदारामुळं. मतदाराले मतदानाचा अधिकार कोण दिला? शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बाईच्या जातीले नगरसेविका केलं. हे आमची लेख कीर्तनकार आहे. उभी राह बेटा. काय आडनाव रे तुझं? वेदांती मुळेकर. एक सर्वसामान्याची पोरगी, सुंदर कीर्तनकार आहे. एक अमरावती जिल्ह्यात आहे, क्रांती काळे. आता या मुली तयार झाल्या. 5 मुली नागपुरात आहे आणि 3-4 मुली आमच्याकडे आहेत. आणि आम्ही 50 जण आहोत. तुषार दादा सूर्यवंशी आपल्या आजोबाचं नेत्रदान करणारा, मेल्यानंतर आजोबाचं नेत्रदान केलं. आज दोघही भाऊ आहे. फक्त खंजेऱ्या नाही वाजवत, उभे राहा. फक्त खंजेऱ्या नाही वाजवत. प्रकल्प अधिकारी आहे बार्टीचा. बाबासाहेब आंबेडकर. बार्टीचा अर्थ काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे. हुशार आहे तुषार दादा. आता मला नंबर आहे, मला फोन नंबर विशेष आहे. चालला काय तू? लगविले जाते. ये ना दे ना घोड घोड. काय लेको हो पाहिजे दूर मुज्जा, नाही तर मा फोटोवर धार सोडसान. लोकाईले हागणं मुतणं शिकावं लागते. सरळ नाही मुत धार अशी. त्याने विचारलं आता कोण मुक्त बे? सरळ मुतणं. खुशी आहे माई आहे म्हणते मी कसंही मुत. मग त्या गावातले लोक त्या